नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट म्हणजेच महाटीईटी 2025 चे ऍडमिट कार्ड्स आलेले आहेत। हे आपले प्रवेश पत्र आहेत। आय होप तुम्ही सर्वांनी तुमचे हे जे ऍडमिट कार्ड्स आहेत ते डाउनलोड केलेले असतील। आणि हो, पेपर 1 आणि पेपर 2 यांच्यासाठी सेपरेट असे ऍडमिट कार्ड्स आलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला ते वेगळेच डाउनलोड करून घ्यायचे आहेत। आणि परीक्षेला जात असताना तुम्हाला आत्मविश्वासाने जायचं आहे। लक्षात घ्या, कॉन्फिडन्स इज अ की टू सक्सेस। मग आता हा जो तुमचा आत्मविश्वास आहे, परीक्षा केंद्रावर गेलं, अरे माझं हे कार्ड नाहीये, माझं आधार कार्ड वेगळं आलं, अशा वेळेवर जे काही तुमच्या धांदळ उडवणाऱ्या गोष्टी असतील त्याच्यामुळे तुम्हाला जर परीक्षेला तिथे अडवण्यात आलं तर आपणच आपल्या या गोष्टीसाठी जबाबदार असणार आहे। म्हणून तुम्हाला विनंती करतो, नम्रपणे सांगतो की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। या सगळ्या ज्या सूचना आहेत त्या तुमच्यासाठी आहेत। ह्या सगळ्या सूचनांचं अवलोकन करून घ्यायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला परीक्षा केंद्रावर कोणतीही समस्या, कोणती अडचण येणार नाही। काही महिलांचं लग्नापूर्वी नाव वेगळं असते, लग्न झाल्यावर नाव वेगळं आहे। फॉर्म भरताना तुम्ही एका नावाने भरला आणि आयडी प्रूफ दुसरी घेऊन गेला, काय करावं लागते? आधार कार्ड तर घेऊन जायचं नाही, असं करून चालणार नाही। तुमचं हॉल तिकीट यावर जे नाव आहे त्याच नावाचं तुमचं ऍडमिट कार्ड यावर जे नाव आहे त्याच नावाचं तुमचं आयडी प्रूफ सोबत असणं गरजेचं आहे। नाहीतर काय होईल की वेळेवर हे जे नाव आहे आणि तुमच्या आयडी प्रूफवरचं नाव आहे हे मॅच नाही झालं तर तुम्हाला आतमध्ये येऊ देणार नाही। मग वेळेवर आपला गोंधळ होईल, मग धावपळ होईल। परीक्षा केंद्र जवळ असेल तर कोणती नातेवाईक येईल किंवा नाही येईल, आणि मग कॉन्फिडन्स डगमगेल आणि मग पुढे त्याचा पेपरवर परिणाम होऊ शकतो। आणि इतकी मेहनत हे जे आपण सर्व करत आहोत या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी, तर गोंधळ झाला नाही पाहिजे ना, म्हणून काळजीपूर्वक सगळ्या सूचना तुम्ही ऐकून घ्या मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये मी ह्या सर्व सूचना तुम्हाला सांगणार आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करतो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच सर्व अपडेट्स शिक्षक भरतीच्या संदर्भात, पवित्र पोर्टलच्या संदर्भात किंवा शिक्षक पात्रता परीक्षा याच्या संदर्भात मिळत जातील। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। बघूया आता सर्वात पहिली सूचना काय आहे। बघा, प्रवेश पत्राशिवाय परीक्षा केंद्रात व परीक्षा दालनात प्रवेश मिळणार नाही। म्हणजे तुम्हाला असं ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे। या ऍडमिट कार्डवर बघा तुमचा फोटो दिलेला असणार आहे। फोटो खाली तुमची जी फॉर्म भरताना सही केली होती ती दिसणार आहे। काळजी करू नका, एखाद्याचा फोटो सही जर आली नसेल तर काय करायचंय शेवटी सांगणार आहे। इथे सिग्नेचर करायला जागा आहे, इथे सिग्नेचर करून घेऊ नका। हे सिग्नेचर तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये ज्या ठिकाणी एक्झामिनेशन हॉल आहे तिथे गेल्याच्या नंतर जे पर्यवेक्षक येणार आहेत, समवेक्षक येणार आहेत, त्यांच्या समोर सही करायची आहे। इथे समवेक्षकांची सही म्हणजे जे इन्व्हिजिलेटर तुमच्या रूमवर असणार आहेत त्यांची सही होणार आहे। तुम्हाला इतर डॉक्युमेंट्सवर देखील सह्या करायच्या असतात। ती प्रोसिजर सगळी आहे ना 1-1.5 तास आधी सुरू होते। मग आपण म्हणतो की बा पेपर तर आपला इतक्या वाजता आहे, मग जाऊ वेळेवर। तसं नाही करायचं मित्रांनो। आता पुढच्या सूचना बघा। सूचना क्रमांक 2 काय आहे? ऑनलाईन आवेदन पत्रात नमूद केलेला फोटो म्हणजेच ओळखपत्र, आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन स्वतः जवळ ठेवावे। बघा, आपण जो काही फॉर्म भरला त्यामध्ये जो फोटो लावला त्याच्याशी थोडासा साधर्म्य असणारा आपलं जे काही आयडी प्रूफ आहे, मग तुमचं आधार कार्ड असेल किंवा तुमचं निवडणूक आयोगाचं जे ओळखपत्र आहे, जे काही मतदान कार्ड असते की नाही आपलं ते, त्याच्यानंतर पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा स्मार्ट प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन, यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला सोबत ठेवायचा आहे। आता बघा, ज्या विद्यार्थ्याचे नावात बदल आहे अशा परीक्षार्थींनी राजपत्र, अधिसूचना, विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र म्हणजे ऍफिडेव्हिट परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे। आत्ताच मी बोललो होतो की नाही, काही महिलांचं लग्नाच्या आधी नाव आपल्या वडिलांच्या नावानुसार असते, बरोबर आहे? किंवा मग लग्न झाल्याच्या नंतर काय होतं की आपलं नाव चेंज होते। मग त्या नावात बदल असल्यामुळे काय होते की तुम्हाला तिथे परीक्षेच्या वेळेस तिथे अडचण येते। मग काळजी करू नका। काय, लग्न झाल्यानंतरच्या नावाने तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट ओरिजिनल कॉपी सोबत ठेवा। झेरॉक्स तुम्हाला तिथे वेळेवर नाही म्हणू शकतात, त्याच्यामुळे ओरिजिनल कॉपी सोबत ठेवायची आहे। किंवा मग एखादा राजपत्रित अधिकारी असेल त्यांची सूचनेने ते नाव कोणतं बरोबर आहे तसं एक पुरावा तुम्हाला सोबत ठेवायचा आहे। नाही तर मग तुम्ही ऍफिडेव्हिट करून घेऊ शकता।
है ना, सेतू असेल किंवा इथं तिकडे जे बाइंडर बसलेले असतात तहसीलदार कार्यालयाच्या तिथे, तर तिथे जाऊन तुम्ही तुमचं प्रतिज्ञापत्र बनवून घेऊ शकता की हे माझं नाव आहे. अशा प्रकारे 3 नंबरची सूचना, परीक्षार्थींनी पेपर 1 आणि पेपर 2 साठी नोंदणी केली आहे त्या परीक्षार्थ्यांना 2 प्रवेश पत्रे मिळतील याची नोंद घ्यावी. बघा, पेपर 1 साठी एक तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळणार आहे सेपरेट, आणि पेपर 2 साठी तुम्हाला दुसरं ऍडमिट कार्ड मिळणार आहे. दोन्ही पेपरचे बैठक क्रमांक वेगवेगळे असणार आहेत. बघा मित्रांनो, लक्ष द्या, तुमचा पेपर 1चा जो सीट नंबर आहे तो वेगळा आहे की नाही. काही पाठ करून तोच सीट नंबर दोन्हीकडे लिहायची गरज आहे का? नाहीये, दोन्ही वेगवेगळे असणार आहेत. सूचना क्रमांक 4, परीक्षार्थींनी परीक्षा केंद्राच्या पत्त्यात बाबत 1 दिवस अगोदर खात्री करून घ्यायची आहे. उमेदवाराची परीक्षापूर्व तपासणी व अनुषंगिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी 1 तास 30 मिनिटापूर्वी परीक्षा केंद्रात उपस्थित राहावं. बघा, तुमचं जे परीक्षा केंद्र आहे ते अगोदरच पाहून घ्यायचंय मित्रांनो. आणि होऊ शकते तुम्हाला तुमचा जिल्हा मिळाला असेल, पण एखाद्या मित्राच्या बाबतीत काय होऊ शकते की त्याला दूरचा जिल्हा मिळाला असेल, मग वेळेवर तुम्हाला तिथे जाऊन परीक्षा केंद्र शोधायला उशीर होऊ शकते. आणि मग तुम्हाला सांगितलं काय की एक्झाम सेंटरवर तुमचा जो पेपरचा टाइम आहे त्याच्या 1.5 तास आधी तुम्हाला हजर राहायचं आहे. त्याच्या अगोदर जर तुम्ही गेले नाही तर काय होणार आहे बघा, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश मिळणार नाही. 1.5 तास अगोदर तुम्हाला येऊन आतमध्ये जायचंय, कारण आतमध्ये गेल्याच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे तुमच्या सोबत आयडी कोणती आणली आहे ती पाहतात, आहे की नाही. तुमच्या जे काही बायोमेट्रिक सिस्टीमने तुमची जी तपासणी होणार आहे ती तपासणी केली जाते. त्यात हा 1 तास 1.5 तास चालला जाते मित्रांनो. म्हणून तुम्ही जर म्हणाल की बा परीक्षेच्या 10 मिनिटं आधी जाऊ, तर असं करू नका, ही घोडचूक करू नका. परीक्षा केंद्राचे अंतर लक्षात घेऊन परीक्षार्थ्यांनी प्रवासाचे नियोजन करावे. मुंबई उपनगर मधील परीक्षार्थ्यांनी मेगा ब्लॉकचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे. आता जर तुम्ही अशा गर्दीच्या ठिकाणी जर राहत असाल तर ट्रॅफिक जाम मध्ये अडकला तर त्याला जबाबदार तुम्ही स्वतः राहणार आहे. म्हणून वेळेला लक्ष देऊन 1.5 तास आधी कसंही करून सेंटरवर हजर राहणं आवश्यक आहे. 5 नंबरची सूचना, परीक्षार्थ्यांनी मोबाईल फोन, कॅल्क्युलेटर, पेजर, कॅमेरा, डिजिटल घड्याळ, डायरी अशा कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य किंवा पुस्तके, वह्या, कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, प्रवेशपत्र व ओळखपत्र या व्यतिरिक्त परीक्षा केंद्रावर आणायचं नाही. साधी वॉच ही चालू शकते, डिजिटल वॉच इथे सांगितलेले की आणायची नाही. साहित्य जर केंद्रावर आणलं आणि ते परीक्षा दालनात आणलेलं आहे तर त्याला आतमध्ये नेणे, सोबत बाळगणे याला मनाई करण्यात आलेली आहे. ओके, म्हणजे आपल्याला फक्त ऍडमिट कार्ड आणि स्वतःचा आयडी प्रूफ एवढेच डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत. आता हे जे ऍडमिट कार्ड आहे, कलर प्रिंट पाहिजे का ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे असं काहीच सांगितलेलं नाहीये. तुमचे ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट देखील चालते. परीक्षार्थ्याने आपला बैठक क्रमांक नमूद असलेलीच उत्तरपत्रिका, ज्याला OMR शीट म्हणतो, प्राप्त झाल्याची खात्री करावी. पहा, आता तुमचा जो सीट नंबर आहे तुमच्या ऍडमिट कार्डवर इथे बैठक क्रमांक दिलेला आहे. सुरुवातीलाच हा जो तुमचा लेफ्ट कॉर्नर आहे इथे बैठक क्रमांक दिलेला आहे. त्या बैठक क्रमांकाला पाहायचंय की OMR शीटवर ऑलरेडी प्रिंटेड असते, तो आपल्याला काही लिहायचं काम नाहीये त्याच्यावर. मग तीच तुमची OMR शीट तुम्हाला प्राप्त झाली आहे का हे पाहून खात्री करून घ्या. उत्तरपत्रिकेवरील माहिती उत्तरे नोंदवण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचाच वापर करावा. आता तुम्हाला उत्तर डार्क करायची, डार्क करण्यासाठी अशी OMR शीट येते. OMR शीटवर तुम्हाला प्रश्न क्रमांक आणि त्याच्या समोर 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी जे उत्तर आहे त्याला पूर्णपणे गोल करायचंय, डार्क करायचंय. डार्क करत असताना पण त्याची मेथड सांगितलेली आहे. OMR शीटवर ते दिलेलं असते. अर्धवट डार्क केलेले तुमचे मार्क मिळणार नाहीत. पूर्ण डार्क करणं आवश्यक आहे, नाही तर एवढा मोठा पेपर सोडून देखील आपली मेहनत वाया घालवू नका. बघा, त्यानंतर उत्तरपत्रिकेवर परीक्षा दालनात प्राप्त प्रश्नपत्रिकेचा संच कोड, म्हणजे क्वेश्चन पेपरचा तुमचा जो कोड आहे त्याला ABCD असे कोड आहेत, तर अचूक नोंदवा आणि त्या समोरील संबंधित गोल अचूक गिरवा. बघा, आता तुमचा पेपर संच जर A असेल तर त्याच्या समोर ABCD असे 4 ऑप्शन आहेत, तर A ला डार्क करायचंय. तुमचा जर पेपर संच D असेल तर त्या ABCD पैकी D ला डार्क करायचं आहे. समजलं मित्रांनो? 9 नंबरची जी सूचना आहे बघा, उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरीसाठी दिलेल्या चौकटीत परीक्षार्थीने स्वाक्षरी करावी, तसेच समवेक्षकाची विहित ठिकाणी स्वाक्षरी करावी.
आता आपल्याला ही जी सिग्नेचर सांगितलेली आहे ही घरूनच करून जायची आहे का? तर नाहीये. इथं लिहिलेलं आहे की परीक्षा दालनात जे काही आपला समावेशक आहे त्याच्या समोर सही करायची आहे आणि इथे त्यांची सही घ्यायची आहे. बर, 10 नंबरची सूचना, परीक्षार्थींनी संच कोड ABCD प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका क्रमांक स्वाक्षरी पटावर नमूद करून स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणता ना 1-1.5 तास आधी कशाला जायचं, तर ते सगळं 1.5 तास आधी आपल्याला जागेवर बसून तिथे आपली सिग्नेचर अटेंडन्स घेणार आहेत. मग आपलं नाव जिथे आहे तिथे आपल्याला साईन करायची आहे. साईन करत असताना बघा तिथे संच कोड बरोबर आलेला आहे का. जो तुमचा संच कोड आहे ते सिग्नेचर करताना त्या ठिकाणी तो व्हेरीफाय करून घ्यायचा आणि साईन करायची आहे. 11 नंबरची सूचना, पेपर 2 साठी परीक्षार्थींनी निवडलेला ऐच्छिक विषय ऐन वेळी बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे पेपर 2 साठी पहिले 3 तर सब्जेक्ट कॉमनच आहे, पण सामाजिक शास्त्र किंवा तुमचा गणित किंवा विज्ञान असेल, ज्यांनी पेपरला फॉर्म भरत असताना काय केलेलं आहे, गणित आणि विज्ञान घेतले, तर तुम्हाला गणित आणि विज्ञानचाच पेपर तिथे वेळेवर द्यायचा आहे. तुम्ही म्हणाल आता सर सामाजिक शास्त्राचा पेपर दिला चालेल का, तर अजिबात चालणार नाही. 12 नंबरची सूचना आहे बघा मित्रांनो, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी माध्यमाच्या परीक्षार्थींनी या परीक्षेसाठी निवडलेल्या द्वितीय भाषेची म्हणजे सेकंड लँग्वेज त्यांची मराठी किंवा इंग्रजी याची नोंद बरोबर आहे का याची खात्री करून घ्यायची आहे. आता ज्यांच्या इतर भाषा आहेत या, तर यांना सेकंड लँग्वेज एक तर मराठी किंवा इंग्रजी यापैकी त्यांनी जी निवडली ती बरोबर आहे का नाही ते चेक करायची असते. 13 नंबरची सूचना आहे, उत्तरपत्रिकेवर दिलेल्या योग्य पद्धतीनुसार अचूक उत्तरे नोंदवावे. बघा उत्तरपत्रिका आहे, तुम्हाला उत्तर कसं डार्क करायचं त्याची एक सिस्टीम तिथे दिलेली आहे. तिथे तुम्हाला सांगितलेले आहे की अशा पद्धतीचे पूर्ण गोल केलेलेच उत्तर ग्राह्य धरण्यात येतील, अर्धवट गोल केलेले उत्तर ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. त्यानंतर खाडाखोड किंवा अथवा एकाच प्रश्नासाठी 2 गोल गिरवले असतील तरी देखील ते ग्राह्य धरण्यात येणार नाही. बघा या ठिकाणी मी सांगतो, समजा इथे क्वेश्चन नंबर 12 आहे आणि हे असे आपले पर्याय आहेत A, B, C आणि D. आता यामध्ये तुम्हाला जर समजा 12 नंबरचं उत्तर B आहे, तुम्ही प्रश्नपत्रिकेत पाहिलं आणि Bचं आहे, पण याचं B डार्क करत असताना तुम्ही 13 नंबरच्या प्रश्नालाच काय करून टाकलेलं आहे, त्याचा B नंबरचा पर्याय डार्क करून टाकलेला आहे. झाली ना चूक. प्रश्नावर बोट ठेवा, 12 नंबरचा B डार्क करायचा आहे, 12 नंबरवर बोट ठेवून लगे B ला आतून हळूहळू डार्क करून किंवा साइड डार्क करून पूर्ण भरून घ्यायचं आहे. त्यांनी सांगितलेलं हे असं अर्धवट डार्क केलेलं तुमचं व्हेरीफाय होणार नाही, कारण OMR आहे ते मशीनच्या द्वारे स्कॅन केलं जाणार आहे आणि मशीनने जर तुमचे उत्तर नाकारले म्हणजे किंवा एका पर्यायाला दुसऱ्या पर्यायाला देखील तुम्ही डार्क करून टाकलेलं तर हे देखील तुमचं चूक झालेलं आहे. मग आता या प्रश्नाचाही मार्क गेला आणि याचं उत्तर B लिहिलेलं आहे Bच्या जागेवर, तर बरोबर आलं. जर समजा 12चं आता तुम्ही 13चं B डार्क करून टाकलं तर हा मार्क आपला हाताने गेला आहे की नाही. त्याचं उत्तर तुम्हाला येत होतं पण ते तुम्ही चुकीचं उत्तर डार्क केलं. अशा चुका नाही करायच्या आहे. जेव्हा तुम्ही उत्तर पत्रिकेवर डार्क करता तर त्यावेळेस स्लॉट मध्ये डार्क करा, कारण समजा आता मराठी आहे तर पूर्ण मराठीचे 1 ते 30 प्रश्न तुम्ही प्रश्नपत्रिकेवर अगदी छोटेसे समजा 1, 2, 3, 4 पर्याय आहेत तर इथे 3च्या खाली डॉट देऊन टाकायचं छोटासा, कारण प्रश्नपत्रिकेवरही खुणा करणं हे चालत नाही बरं का मित्रांनो. मग तुम्हाला समजतील असे छोटे छोटे डॉट द्या आणि एकदाच हे जे OMR आहे हे भरून घेऊ शकता. त्यानंतरची सूचना काय आहे बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये सलग विभागनिहाय एकूण 150 प्रश्न आहेत. बघा विभागनिहाय म्हणजे पहिला भाषा, भाषा 1, भाषा 2, त्याच्यानंतर अध्ययन अध्यापनाचे आपलं ते जे बाल विकास आणि मानसशास्त्र असे विभाग आहेत. ते सोडवण्यासाठी परीक्षार्थीने 150 मिनिटे एवढा वेळ देण्यात आलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नात 1 गुण आहे. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे हे तर आता सगळ्यांनाच माहित आहे. त्यानंतर सूचना, प्रत्येक प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असून प्रत्येक प्रश्नाखाली क्रमांकासह पर्यायाचे उत्तरे दिले आहेत. उत्तर पत्रिकेत उत्तर नोंदवताना 4 पर्यायापैकी बरोबर उत्तर असलेल्या पर्यायाचा क्रमांक निवडून उत्तर पत्रिकेत दिलेल्या पर्यायाचा गोल काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने पूर्णपणे दाबून गिरवणे आवश्यक आहे. असे गिरवलेले पर्यायाचे गोल तपासले जातील आणि ते गिरवलेले गोल
कार्बन प्रतीवर देखील नीट उमटतील याची खात्री करावी. आता हे जे तुम्ही डार्क आहेत हे प्रश्न पाहून डार्क करा म्हणते, त्यानंतर याला गोल दाबून करायचे, एकदम फाटून जाईल एवढ्या जोरात नाही. आपला बॉल पेन थोडासा सॉफ्टच ठेवा, पण जाड्या पॉइंटचा ठेवा, जेणेकरून गोल पटकन भरल्या जाईल. एकदम बारीक पॉइंटचे पेन घेऊन जासाल तर भरायलाच अर्धा घंटा लागून जाईल आणि मग ते मार्क हाताने चालले जातील. काहून वेळ कुठे गेला? बसलो आम्ही डार्क करत बसायला. आपल्याजवळ वेळ आहे का? मोठा जाड्या पेनचा पण बॉल पॉइंट, जेल पेन, गिल पेन तेथे सांगितलेलं नाहीये. दाबून का करायचंय? कारण तुम्हाला OMR शीटची कार्बन कॉपी फाडून सोबत भेटणार आहे आणि ही कार्बन कॉपी 1-2 दिवसानंतर तुम्ही उत्तर आपण ज्यावेळेस चेक करणार आहे त्यावेळेस व्हेरीफाय करू शकता. तुम्हाला किती मार्क पडणार आहे हे तुम्हाला आधीच कळून जाईल. किंवा मग ज्यावेळेस MSc कडून उत्तर पत्रिका म्हणजे आन्सर की जारी होईल त्यावेळेस तुम्ही तुमचे मार्क पडताळून पाहू शकता. रिझल्ट लागल्यानंतर देखील तुम्हाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर घेऊ शकता, कारण तुमच्याकडे कार्बन कॉपी आहे त्याची. 16 नंबरची सूचना, प्रत्येक प्रश्नाचे एक उत्तर बरोबर आहे. एकदा गिरवलेला पर्याय बदलता येणार नाही. आधी नोंदवलेले उत्तर पुसण्यासाठी खाडाफोड, ब्लेड किंवा व्हाईटनरचा उपयोग करायचा नाहीये. अशा उत्तरास गुण दिले जाणार नाही. अशा एका प्रश्नाला 2 वेळा खोडतोड करणे किंवा व्हाईटनर लावून उत्तर टिकमार करणे हे देखील परीक्षेमध्ये चालत नाही, हे आपल्या सर्वांना माहित आहे. 18 नंबरची सूचना, परीक्षेत विहित वेळ संपताच सोडवलेल्या आणि न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या अंकात उत्तरपत्रिकेवर दिलेल्या चौकटीत अचूक नोंदवायची आहे. आता टोटल नंबर 150 आहेत प्रश्न. होऊ शकते एखाद्या मित्राने 140च प्रश्न सोडवून झाले त्याचे, तर तुम्हाला खाली चौकटीमध्ये सोडवलेले प्रश्न किती आहेत? 140 ते लिहायचे आहेत, किंवा न सोडवलेले प्रश्न आहेत है ना, त्याचा आकडा तिथे नोंदवायचा आहे. ओके. 19 नंबरची सूचना, उमेदवाराने परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका समवीक्षकाकडे देऊन कार्बन प्रतीची जी तिसरी प्रत आहे ती स्वतःकडे घेतल्याची तशी स्वाक्षरी पटावर करायची आहे. परीक्षा संपल्यानंतर समवीक्षेच्या सूचनेशिवाय हॉलच्या बाहेर निघायचं नाही. आपली कार्बन कॉपी घ्यायची आहे, त्यांच्या ओरिजिनल कॉपीज त्यांना देऊन टाकायच्या आहेत आणि त्यांनी सूचना दिल्यानंतर बाहेर निघायचं. सूचना क्रमांक 20, परीक्षा सुरू झाल्यानंतर ते परीक्षा संपेपर्यंत परीक्षार्थीला कोणत्याही कारणासाठी परीक्षेच्या बाहेर जाण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही. कॉमन गोष्ट आहे मित्रांनो, परीक्षेच्या अगोदरच आपल्याला जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या करून घ्यायच्या आहेत. एखादा मित्र गोंधळलेला असतो आहे की नाही, परीक्षेच्या पेपरच्या आधी नर्वसनेस आलेली असते, थोडंसं पाणी पिलं की आपल्या पाणी जास्त झाल्यासारखं वाटू शकते, तर तुम्हाला बाहेर जाऊन यायचं असेल तर आधीच जाऊन या. कारण पुढचे 2.5 तास तुम्ही आता डिस्टर्ब राहू नका, नाही तर मग अरे यार बाहेर जायचं राहून गेलं, आता काय करावं पेपरमध्ये, तर मग टेन्शन येऊन जाईल. अरे बाबा बिंदास आधी जाऊन या है ना. त्यांना थोडासा त्रास झालाच चालते, पण तुम्ही तुमचं काम हलकं करून या. पेपर तुमचा हलके माइंड मध्ये निघाला पाहिजे आहे की नाही. थंडीचे दिवस आहेत, थंडी हॉलमध्ये फॅन चालू असला की मग काय होणार आहे ना, थंडी वाजू शकते. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं व्यवस्थित फ्रेश राहा, म्हणून नंतर जाता येणार नाही. पहा, परीक्षा सुरू झाल्यानंतर हे झालं आताच. परीक्षा चालू असताना परीक्षेसाठी आवश्यक मान्य साहित्य वगळून इतर कोणतेही साहित्य आतमध्ये नेण्यास आणि नेण्याचे दिसल्यास ते काय आहे ते मनाई आहे. त्याची चौकशी होऊन परीक्षेसंबंधित सर्व संपादनूक रद्द करण्यात येईल. त्याचबरोबर त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिसेस ऍक्ट 1982 अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे काही चिटिंग गिटिंग करता येणार नाही. अशा परीक्षेत काय चिटिंग करायची आहे मित्रांनो? बिलकुल चिटिंग करायची नाही. जे मनाने येते ते सगळं व्यवस्थित सोडवायचं. परीक्षेसंदर्भात दिलेल्या कोणत्याही सूचनाचा भंग केल्यास तो गैरप्रकार समजला जाईल. तिथे इन्व्हिजिलेटर आणि जे एक्झाम सेंटर आहे त्यांच्याशी वाद घालत बसू नका, कारण त्यावेळेस त्यांना ऑथॉरिटीज असतात. हा, एखाद्या व्हॅलिड कारणासाठी जर तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत असेल तर तुमचा तो अधिकार असेल तर तुमचा अधिकार निश्चितपणे तुम्ही बजावला पाहिजे. तुम्हाला परीक्षेपासून वंचित ठेवण्यात येत असेल तर मात्र तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता, इतरांची मदत घेऊ शकता आणि परीक्षेचा हक्क बजावून यायचा आहे, पण वाद नाही घालायचा. प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाच्या उत्तराची नोंद करू नये. पहा, क्वेश्चन पेपरवर आपल्याला टिकमार्क करायला, उत्तरावर टिकमार्क करायला चालत नाही. एकदम छोटे छोटे डॉट जे त्यांनाही ओळखू येणार नाही, तुम्हालाही ओळखू येणार नाही, असे नका करू. नाहीतर मग अरे याचं तर टिकमार्क केलं होतं, बसा आता शोधत. तसंही नाही, हलके हलके छोटे छोटे डॉट जर देऊन तुम्हाला जर करता आलं करा, नाही तर मग तुमच्या मनाने तुम्ही तिथे डिसिजन घेऊ शकता.
पण मी तर तुम्हाला सांगेन की छोटे छोटे डॉट करू शकता आणि एकदमच मग हे सांगितल्या पद्धतीने तुम्ही उत्तरे डार्क करू शकता. बघा मित्रांनो, व्हिडिओ मोठा होत आहे कारण या सगळ्या सूचना मी एकदा सांगत येत आहे. एकदाच ऐकायच्या आहेत, पुन्हा पुन्हा सूचना पाहायची गरज आहे का तुम्हाला? नाहीये. ओके, पण सगळ्या सूचना माहीत असणं आवश्यक आहे. परीक्षेसाठी विहित केलेली वेळ संपल्यानंतर परीक्षार्थीस प्रश्नपत्रिका स्वतः बरोबर परीक्षा दालनाबाहेर घेऊन जाण्यास परवानगी आहे. तथापि परीक्षेची वेळ संपेपर्यंत प्रश्नपत्रिकेची जी कॉपी आहे ती प्रश्नपत्रिकेतील काही जो आशय आहे कोणत्याच स्वरूपात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणत्याही व्यक्तीला पुरवणे प्रसिद्ध करणे हा गुन्हा असून अशी कृती करणाऱ्या व्यक्तीला शासनाने जारी केलेल्या परीक्षामध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याचे जे अधिनियम आहेत 1982च्या कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बा पेपर फुटू द्यायचा नाहीये. पेपर काय करायचा आहे, आपला पेपर आपल्याच जवळ ठेवायचा आहे, तो बाहेर कोणाला माध्यमातून जाईल असा प्रकार घडू नये. सूचना नंबर 26. परीक्षा केंद्रात केंद्र संचालक, पर्यवेक्षक, समवेक्षक यांच्याकडून परीक्षेविषयक देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे. नंबर 27. प्रश्नपत्रिकेत काही त्रुटी आढळल्यास त्याबाबतचे निवेदन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या नावाने या परीक्षेची अंतरिम म्हणजे तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसाच्या आत परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंकवर पाठवायचे आहे. कार्बन कॉपी का जवळ ठेवायची आहे? एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जे डार्क केलंय तर मला माहिती आहे आता 12 नंबरचं बी तुम्ही डार्क केले आणि ही राईट आन्सर आहे, पण उत्तर सूचीमध्ये त्यांच्याकडून चूक झाली तर तुम्ही त्याच्या संदर्भात आक्षेप घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला त्या प्रोसिजरसाठी कार्बन कॉपी आवश्यक आहे, ती सोबत ठेवा. नंतरचा जी सूचना आहे बघा, परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या, पात्र असणाऱ्या आणि उत्तीर्णतेचे पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कोणत्याही कारणामुळे प्रश्न रद्द करावा किंवा करावे लागल्यास उर्वरित प्रश्नाच्या गुणावर आधारित पात्रता निश्चित करण्यात येईल. आता एखादा प्रश्न यात चुकीचा आला पेपरमध्ये तर परिषदेला तो अधिकार आहे की ते प्रश्नच कॅन्सल करू शकता. म्हणजे 150 पैकी 2 प्रश्न चुकीचे आले तर तुमचे 148च मार्काची पूर्ण परीक्षा गृहीत धरण्यात येईल आणि त्याच्यानुसार सगळ्यांना मार्क देण्यात येईल. ऑनलाईन अर्ज नोंदणी आहे, त्याच्यामुळे शिक्षक पात्रता प्रमाणपत्र देण्याच्या अगोदर जे काही उपरोक्तपणे निकष पूर्ण करणारे परीक्षार्थी असतील त्यांच्या कागदपत्राची काय होईल, पडताळणी होईल आणि शेवटचा तुमचा फायनल रिझल्ट लागल्यानंतर याचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट पाहूनच देण्यात येईल. होऊ शकते आता ऑनलाईन फॉर्म भरताना त्यांनी आपले डॉक्युमेंट पाहिले का? नाही. एखाद्या माणसाने त्याचे डॉक्युमेंट आहे असं टाकून दिलं, परीक्षा दिली, तो पासही झाला, पण त्याने ती पूर्व जी काही पात्रता आहे, जे काही अट आहे तीच फुलफिल केली नाही तर ते तुम्हाला प्रमाणपत्र कसं देणार आहे? म्हणून प्रमाणपत्र देताना ते तुमचे डॉक्युमेंट तपासूनच तुम्हाला त्याचं पास झाल्याचं प्रमाणपत्र देणार आहे. दिव्यांग उमेदवारांनी आवश्यक प्रपत्रे भरून संबंधित केंद्राचे केंद्र संचालक अथवा सहाय्यक परीक्षक यांच्याकडे जमा करावी. त्यानंतर 2018-19च्या गैरप्रकारात अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारात समावेश असलेले जे सदर परीक्षार्थी आहेत यांना परीक्षा तर देताच येणार नाही आणि जर त्यांनी फॉर्म भरून परीक्षा देण्याचे आढळून आले तर त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचे अधिकार आणि कार्यवाही करण्याचे अधिकार मंडळाकडे आहेत. ज्या परीक्षार्थ्याच्या प्रवेशपत्रावर विहित रकान्यात फोटो किंवा स्वाक्षरी नाही अशा परीक्षार्थींनी सदर ठिकाणी फोटो चिटकवून स्वाक्षरी करावी. संबंधित केंद्राच्या केंद्र संचालकाकडून प्रमाणित करून घ्यावे. तुमच्या ऍडमिट कार्डवर फोटो नाही, सिग्नेचर नाही आला तर घाबरून जायची गरज नाहीये. जिथे तुमचं सेंटर आहे तिथे जा, तुमचा स्वतःचा फोटो, पासपोर्ट साईज घेऊन जा, आयडी प्रूफ घेऊन जा आणि तिथले केंद्राचे जे संचालक आहेत त्यांना दाखवा. त्यांनी ते पडताळून पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर तो फोटो चिटकवून त्यांचा स्टॅम्प देतील आणि तुम्हाला परीक्षेला परवानगी देतील. आणि 34 नंबरची बघा 34 सूचना आहेत. या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. संकेतस्थळ आहे maha.tet.in. तर अशा प्रकारच्या या 34 सूचना आहेत मित्रांनो. या 34 सूचना खूप महत्वाच्या होत्या. परीक्षेच्या दिवशी या सगळ्या सूचनांचं आपल्याला पालन करायचं आहे. या सूचना एकदा तुम्ही ऐकून घेतल्या म्हणजे तुम्ही निश्चिंतपणे आपला पेपर कॉन्फिडंटली सोडवू शकता. तर मित्रांनो, ह्या सगळ्या सूचना तुम्ही एकदा निश्चितपणे काळजीपूर्वक ऐकून घ्या. व्हिडिओला कुठे स्किप करू नका. महत्वाची माहिती आहे म्हणून मी सगळ्या सूचना व्यवस्थितपणे सविस्तर वाचून सांगितलेल्या आहेत, समजून सांगितलेल्या आहेत. तरी देखील कोणाला वैयक्तिक काही अडचण असेल
तर बिनधास्त कमेंट करा मित्रांनो. आणि आणखीन काही अडचण असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्ही त्याला जॉईन करून आपल्या टेलिग्रामच्या माध्यमातून अशीच महत्त्वपूर्ण माहिती किंवा प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला भरभरून लाईक करा मित्रांनो, कारण तुमची एक लाईक काय करू शकते, मला असे व्हिडिओ बनवायला इन्स्पायर करू शकते. आणि त्यानंतर एक आणखीन विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या मित्रांनो आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असे सगळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज आणि शिक्षक पात्रता परीक्षा, पवित्र पोर्टल, टीईटी, सीटीईटी याच्या संदर्भात सगळे अपडेट्स मिळत जाणार आहेत. आणखीन एक, जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही चॅनलला जॉईन टॅब आहे, त्या टॅबला टच करून चॅनलला जॉईन करून मेंबरशिप घेऊ शकता मित्रांनो. तिथे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज देखील मिळत जाणार आहेत आणि ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. व्हिडिओला हाईप करायला नक्की विसरू नका. हाईप केल्याने काय होते की व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. तुम्ही या व्हिडिओला 3 वेळा देखील हाईप करू शकता. तर आय होप तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.